पंढरी चोहाटा मांडियेला खेळ वैष्णव मिळूनी सकळ टाळ टिपरी मांदळे एक नाद झाला बसवंत देविकीचा बाळ। नमस्कार, मी विशाल परदेशी, माऊली दर्शक भेटी लागे जीवामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। चला पुन्हा एकदा आपण वारीच्या वाटेवर आपला पंढरपूर पर्यंतचा प्रवास पूर्ण करतो आणि याची देही याची डोळा। भलेही आपण वारीत नसलो तरी या भेटी लागे जीवाच्या माध्यमातून आपण थेट पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचणार आहोत। सुरुवात करूया। आषाढी वारीच्या प्रवासात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला। माळशिरसचा मुक्काम आटपून माऊलींची पालखी वेळापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि या प्रवासादरम्यान माळशिरस तालुक्यातील खुडूस इथे माऊलींचं दुसरं मानाचं गोल रिंगण भक्तिमय वातावरणात पार पडलं। टाळ मृदुंगाचा निनाद, ज्ञानोबा तुकारामचा जयघोष आणि मानाच्या अश्वांची वेगवान दौड अनुभवण्याकरता हजारो वारकरी रिंगणस्थळी दाखल झाले होते। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यात आज भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा संगम पाहायला मिळाला। माळशिरस तालुक्यातील खुडूस फाटा इथे पार पडलेल्या माऊलींच्या दुसऱ्या मानाच्या गोल रिंगण सोहळ्याला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आवर्जून उपस्थिती लावली। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं रिंगण जे आहे ते खुडूस फाटा या ठिकाणी पार पडलेले आहे आणि दर्शन घेण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आलेले आहेत। त्यांनी दर्शन घेतले माऊलींचं। काय भावना, आज तुम्ही दर्शन घेतलं? मी गेल्या वर्षी सुद्धा पालखीला आलो होतो, आपण होता त्याला साक्षी तुम्ही होता। खऱ्या अर्थानं या निमित्तानं हे जे वारकरी येतात हे खऱ्या अर्थानं पांडुरंग आहेत। त्यांना पाहून पांडुरंगाचं दर्शन घेण्याचं समाधान आम्हाला लागतं आणि म्हणून पालखीला येणं, या वारकऱ्याच्या भावना समजून घेणं। आज तुम्ही पाहत असाल लाखो लोक रस्त्याच्या बाजूला झोपलेले आहेत, काही चिंता नाही, घरदारची चिंता नाही, कशाची चिंता नाही, मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं। ही जी मनोमन भावना आहे ना, ती खऱ्या अर्थानं ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे। असं चित्र तुम्हाला जगात कुठं पाहायला मिळणार नाही जे आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आज दर्शन घेतल्यानंतर तुम्ही वारकऱ्यांना कसा सरकारकडून काही मदत देखील दिलेली आहे वारकऱ्यांना, दिंड्यांना, तर त्या संदर्भामध्ये आम्ही वारकऱ्यांना दरवर्षी पर दिंडीला आम्ही 20,000 प्रमाण देत असतो। आता यावर्षी जवळपास 1400 दिंड्या आहेत, त्यांना मदत दिलेली आहे आणि पुन्हा स्टॉलसुद्धा लावलेले आहेत। जेवणाची व्यवस्था असेल, पुन्हा पाण्याची व्यवस्था असतील, हे आमच्या विभागातर्फे सुद्धा आम्ही करतो आहे। म्हणून जेवढं शक्य होईल तेवढी वारकऱ्यांना मदत करणं हे आमचं काम आहे। मानाच्या दिल्या प्रलंबित ज्या दिंड्या आहेत त्यांच्या देखील काही प्रमाणात त्यांना देखील जेवढ्याही दिंड्या आमच्याकडे रजिस्टर्ड होतील सर्वांना पैसे म्हणजे दिले जाईल। ही मदत नाही आहे, हे सहकार्याची भावना आहे, हे समजून घ्या। हे कुणाला त्यांच्यावर आम्ही उपकार करत नाही। या सगळ्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने हे सगळ्या दिंड्यांना देत आहेत आणि आता अंतिम टप्प्यामध्ये वारकऱ्यांचा जो प्रवास आहे जो आळंदीपासून निघालेला आहे त्याच्याबद्दल काय सांगा? हा अंतिम टप्प्याचा प्रवास खऱ्या अर्थानं आनंदाने आणि फार जल्लोषात निघालेला आहे। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळं हास्य आहे। आम्ही तुम्हाला एक सांगतो की या सगळ्या दिंड्या, जेवढ्याही दिंड्या असतील, विभागीय आयुक्ताच्या मार्फत यांना सर्वांना आम्ही मदत निश्चित करू। काही जर राहिल्या असतील तर त्यांनासुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत। त्यांनी आमच्याशी संपर्कसुद्धा साधावा। या दिंडीमध्ये कुणालाही काहीही त्रास होऊ नये याची काळजीसुद्धा आमच्या विभागातर्फे आम्ही घेतोय। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण हा केवळ देखणा सोहळाच नाही तर श्रद्धा आणि भक्तीचा उत्कट आविष्कारही आहे। खुडूस फाटा इथल्या रिंगणस्थळी माऊलींची पालखी ज्या पवित्र जागी विसावली त्या ठिकाणी महिला वारकरी आणि भाविकांनी श्रद्धेने लोटांगण घातलं। माऊलींच्या चरणस्पर्शाने पावन झालेली माती कपाळाला लावत पदरात भरून सोबत नेण्याचा भावस्पर्शी क्षण यावेळी अनुभवायला मिळाला। आळंदीवरून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, आज त्या पालखीचा या मैदानावर गोल रिंगण पार पडलं आणि अशा पद्धतीने ज्या ठिकाणी ही पालखी ठेवण्यात आली होती त्या पालखीचं दर्शन जे आहे ते या महिला अशा स्वरूपाने घेता येते
लोटांगण घालून हे त्यांचं दर्शन जे आहे, ज्या ठिकाणी या पालखीचं ठेवली होती आणि पालखी ठेवल्यानंतर रिंगण सोहळा जो आहे तो पार पडला होता आणि पार पडल्यानंतर दर्शन मिळालं नाही. त्यामुळे ज्या मैदानावर ही पालखी ठेवली होती त्या मैदानावर हे वारकरी जे आहेत, इथले भक्त जे आहेत आणि आसपासचे जे काही महिला आहेत त्यांनी अशा पद्धतीने, अशा स्वरूपाने दर्शन घेतलेले आहेत. गर्दीचा महासागर या मैदानावर आपल्याला दिसतोय. कडूस फाटा मैदानावर दुसरं माऊलींचं गोल रिंगण जे आहे ते पार पडलं होतं आणि पार पडल्यानंतर पालखी जी आहे ती पुढे गेली. मात्र ज्या मैदानावर, ज्या ठिकाणी ही पालखीची रांगोळी देखील आपण काढलेली दिसत आहे आणि तिथली जे माती घेताना दिसतात आहे आणि वारकऱ्यांचं आणि स्थानिक ज्या महिला आहेत त्यांचं या सगळ्यामध्ये दर्शन ते घेताना दिसतात आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी बॉम्ब शोधक पथक अर्थात BDS महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पालखी मुक्काम किंवा विसाव्याच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी सुमारे 2 तास आधी पुणे ग्रामीण आणि कोल्हापूर पोलिसांचं BDS पथक संपूर्ण परिसराची कसून तपासणी करतं. या पथकाचं कामकाज आणि वारीतील त्यांच्या जबाबदारीविषयी जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी मधुकर गलांडे यांनी. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहूपासून पंढरपूरपर्यंत निघालेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आळंदीपासून पंढरपूरपर्यंत निघालेला आहे. या दरम्यान या पालखी सोहळ्याची सुरक्षितता अजून एका टीमवरती अवलंबून असते आणि ती टीम आहे बॉम्बशोध पथक. या बॉम्बशोध पथकाचं कोल्हापूरचं हे बॉम्बशोध पथक आहे आणि हे देहूपासून आणि आळंदीपासून पंढरपूरपर्यंत कंटिन्यू संघ असतं. हे बॉम्बशोध पथकाची नेमकी कामगिरी काय, हे काय शोधतात, हे आणि त्यांच्याबरोबर 2 त्यांचे ते श्वान आहेत, डॉग आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ते शोध घेतात. आता आपल्याबरोबर ते अधिकारी आहेत. काय सांगाल, तुमचं नेमकं हे कसं मोहीम चालू असते? संत तुकाराम महाराज यांच्या पालखी बंदोबस्ताच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण टीम आणि कोल्हापूरची टीम अशा 2 टीमा यवतपासून ते सराटी या पालखी मार्गावर कंटिन्यू घातपात विरोधी तपासणी करण्याकरता नेमलेल्या आहेत. या दरम्यान पालखी ज्या ठिकाणी विसावा ठिकाणी थांबते ती विसावा ठिकाणं आणि पालखी ज्या ठिकाणी मुक्कामाला थांबते ते मुक्काम ठिकाण व संपूर्ण मार्गाची घातपात विरोधी तपासणी या 2 पथकामार्फत केली जाते. वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या 2 टीमा दिलेल्या आहेत. या 2 टीमांच्या मदतीने हा संपूर्ण परिसर आणि पालखी मार्ग या 2 टीमच्या मदतीने घातपात विरोधी तपासणीचे काम पूर्ण करण्यात आलेलं आहे. आता आमच्या या डॉगनी पुढे चंदीगडला त्याचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. यांना त्या प्रशिक्षणाच्या दरम्यान बॉम्ब स्फोटक शोधायचे कसे, स्फोटक पदार्थ शोधायचे कसे याचं खास ट्रेनिंग दिलं जातं. कोल्हापूर आणि पुणे विभागातील ह्या बॉम्बशोधक पथकाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते आणि ते काटेकोरपणे पार पाडतायत. मधुकर गालांडे, न्यूज 18 मराठी, इंदापूर. वारी हा केवळ विठ्ठल भक्तीचा प्रवास नसून नात्यांमधील विश्वास आणि सहजीवन अधिक दृढ करणारा सोहळा देखील आहे. वारी पाहण्यासाठी आलेल्या आजी आजोबांनी त्यांच्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्यात. यावेळी GS महानगर बँकेच्या वतीने या दाम्पत्याला पारंपरिक पोशाख देऊन सन्मानित करण्यात आलं. माऊली कुठून आल्या? कळमवाडी. बर, किती वर्ष झाले वारी करता? वारी करीत बघायला आलो आपले. वारी बघायला आले तिथून कळमवाडी वरून. अरे वा 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 वा. तुम्ही न बाबा चालत आले होय? बर गाडी लागतो. बर, वय काय बाबा? माझं 100च्या अलीकडे तर 1 वर्ष कमी असेल. म्हणजे 99? काय सांगता, 99 वर्षांचे तुम्ही? बापरे, वाटत नाही तुमच्याकडे बघून. तुम्ही? 85. त्या अशा छान अनुभवाबद्दल आम्हाला तुम्हाला एक भेटवस्तू द्यायची आहे. GS महानगर बँकेकडून आम्ही तुम्हाला एक पारंपरिक पोशाख देतो. जसं तुम्ही घालताय तो पोशाख, तसंच पोशाख तुम्हाला आम्ही देऊ इच्छितो. तुम्ही ते घ्यावा, स्वीकार करावा अशी विनंती आहे आमची. आवडतोय का बघा तुम्हाला?
बघितला मी, सुंदर कलर आहे, लाल कलर आहे, लाल कलर आहे. बाबा बाबा काय काय मदत करतात? नाही करतात की काय काय करतात? पाणी भरत्यात, धुणं पिळत्यात. अरे बापरे. हो, लुगड्या सुद्धा पांघरुण आते पाप होते माझे. काय आते पाप होते म्हणलं मला. आता नवऱ्याकडून धुणं धुवून घ्यायचं म्हणल्यावर नाही, असं काही नसतं. काय बाबा? सगळी एकच. तर माऊली दर्शक असा हा भोळा भाबडा भाव. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र गहिनीनाथ गड इथून निघालेला संत वामनभाऊ महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतोय आणि करमाळा तालुक्यातील सालसे इथे मुसळधार पावसातही वारकरी विठ्ठल नामात तल्लीन होऊन आनंदाने चालताना दिसले. यावेळी आमदार सुरेश धस यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी तब्बल 1.5 लाख फराळ पाकिटांचं वाटप करण्यात आलं. वारीत चालताना भेटणारा प्रत्येक वारकरी एक वेगळी जीवन कहाणी सांगत असतो. अशाच एका शेतकरी वारकाने वारीतून मिळालेली मनशांती, विठ्ठल भक्ती आणि आयुष्याकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन मनापासून व्यक्त केला. त्यांच्या या प्रेरणादायी अनुभवाचा गौरव करत कास्ता पाईप्स यांच्या वतीनं त्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं. मला सांगा, वारी का करायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? वारी केल्यावर सगळं समाधान होतंय आणि 20 दिवस जरी आपण आलो वारीत तर एक वर्षाची चार्जिंग बॅटरी केल्यावर कशी होती तसं एक आनंद, एक वर्षभर ते सारखं आनंद राहतो. कधी पण आठवण काढली तरी ताजी तवानीच लगेच तीच सारखं प्रेसर झाल्यासारखं बॅटरी चार्जिंग झाल्यावर मोबाईलची वर्षभर. हो, कधी पण आठवण काढली तरी समाधानच लागतंय सगळं वारीचं. हा, एक वारी जर चुकले तरी करमत नाही, पुन्हा वारीला गेलो नाही म्हणून असं आपल्याला वाटतं. तर चांगलं आहे, चांगलं वारी केली चांगलंच आहे. एवढे सुंदर विचार आहेत, त्यामुळे कास्ता पाईप्स कडून आम्ही तुम्हाला एक भेटवस्तू देऊ इच्छितो. तुमचं नाव सांगा. माझं नाव विठ्ठल जुगू फाटे. तुम्ही दोघे शेतकरी आहात, हा, शेतकरी. त्यामुळे खास कास्ता पाईप्स कडून तुम्हाला ही भेटवस्तू. तर माऊली संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात दरवर्षी भक्तीबरोबरच कलात्मकतेचंही अनोखं दर्शन घडतं. माळशिरस तालुक्यातील खुडूस फाटा इथे पार पडलेल्या गोल रिंगण सोहळ्यात एका भाविकाने साकारलेलं भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणीचं एकरूप सर्वांचंच लक्ष वेधून घेत होतं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी या अभंगाची अनुभूती देणाऱ्या या वेशभूषेमुळे वारकरीही भारावून गेले. विठ्ठल आणि रुक्माई एकच आहे या स्वरूपामध्ये तो आहे. तर तुझ्या या सगळ्या रिंगण सोहळ्यात तुझं दर्शन घेतलं कोणी किंवा तुझ्याशी फोटो काढण्याचे काय झालं या रिंगण सोहळ्यात? खरं तर स्टार्टिंगला आल्यापासून ते आत्तापर्यंत खूप मोठे बारके म्हणजे असे वयस्कर वगैरे सगळ्यांनी माझे म्हणजे फोटो काढला, मला माऊली माऊली म्हणून बोलवलं, माझ्या पायासुद्धा पडल्या. म्हणजे पाया पडताना मला असं वाटलं नव्हतं की सगळेजण माझ्याजवळ येतील, पण खूप चांगलं वाटलं सगळ्यांनी मला म्हणजे प्रोत्साहन दिल्याबद्दल. तयारी कशी केली होती तू? काय तुझ्या तयारीला कसं स्वरूप आहे का तयारी? खरं तर तयारी मी काहीच केली नाही आहे. खरं तर आईनी आणि या तिघींनीच केलेली आहे सगळी. मला हे ब्युटिशियन आहेत आणि हे मम्मी माझी फॅशन डिझायनर आहे. हिने सगळं आउटफिट तयार केलेलं आहे आणि माझ्या काकीने सगळा माझा मेकअप केलेला आहे. पैठणी साडी आहे, तुम्ही सगळं तयार करून दिली आहे. काय भावना होती ती याच्या पाठीमागं? मी काय नाही, असं सहज रील बघत होते मोबाईलमध्ये. विठ्ठू माऊली दिसली मला मोबाईलमध्ये. मग मला विठ्ठलाची रुक्मिणी ही अर्धांगिनी, मग आपण विठ्ठल आणि आता हिला विठ्ठल करायचं तर अर्धांगिनी रुक्मिणी राहते, रुक्मिणी करायचं तर विठ्ठल राहते. म्हणून ते सुचलं मला की आपण अर्धांगिनीच करूया, अर्धे विठ्ठल अर्धी विठ्ठू माऊली. मग मी स्वतः फॅशन डिझायनर आहे, माझी मैत्रीण आहे ब्युटिशियन. मग तिला मी विचारलं आपण असं करायचं का, कारण तू पार्लरचा करते, मेकअप करू शकते आणि मी कॉस्ट्युम तयार करू शकते. हो म्हटली, ही नको म्हणत होती करायला, पण ती आता खूप खुश आहे. कॅमेरा पर्सन प्रशांत मोहिते सर, सुमित सोनवणे, न्यूज 18 मराठी, खुडूस. वारीत भक्तीबरोबरच निरागसतेचंही सुंदर दर्शन घडत असतं. संत तुकाराम महाराजांचा वेश परिधान करून वारीत सहभागी झालेल्या चिमुकल्या अद्विक कन्नगीने आपल्या निरागस रूपाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या भक्तिभावाचं कौतुक करत गौसाक्षी काऊ कुकीज यांच्या वतीने त्याला
गायीची छोटी मूर्ती भेट देऊन सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान स्वीकारताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदही तितकाच मनमोहक होता. पाहूया आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी यांनी घेतलेली ही खास मुलाखत. इतकं सुंदर या चिमुकल्याला सजवून आणलेलं आहे आणि एवढं गोड येतो त्याबद्दल गौ साक्षी काऊ कुकीज कडून आम्ही त्याला एक छोटीशी गाय भेट देतोय. तुला आवडते आंबा? त्याला आंबा खूप आवडते, खूप आंबा आवडते. त्या घरी जवळ 10-15 आंबा असतील. हो. आणि या घडामोडीनंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि ब्रेकनंतर माऊली आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. ऊन, वारा किंवा मुसळधार पाऊस कोणतीही परिस्थिती असो, विठ्ठल नामाचा ध्यास घेत पंढरीची वाट चालणाऱ्या वारकऱ्यांची जिद्द प्रेरणादायी असते. अशाच भर पावसातही अखंड वारी करणारे वारकरी त्र्यंबक इंगवले यांच्या भक्तिभावाचा गौरव करत चंदूकाका सराफ यांच्या वतीने त्यांना चांदीचं नाणं देऊन सन्मानित करण्यात आलं. एवढं पावसा पाण्याचं वारी करता, काय सांगाल? आनंद आहे, आनंद म्हणून आनंद चाला आनंद लुटा चाललो पांडुरंगाशी बस आनंद घ्यायचा फक्त. एवढं प्रेम मागायचं देवाला. सुखी सुखी नाही पण आता या वयामध्ये वय किती तुमचं? वय आहे 63 समजा 62 साल. त्याच्यामुळे मग या वयामध्ये एवढं पावसा पाण्याचं सगळं सामान पण घेऊन चालले हा ओके. तरुणांना काय सांगू इच्छितो? काय नाही असं सांगायचं होतं. आनंद सांगायचा सारा सांगतो. पांडुरंगाचा आनंद घ्या साऱ्यांना म्हणायचं. एवढंच बाकी काय माहिती. तर बाबा एवढं पावसात तुम्ही चालताय आणि खूप छान संदेश तुम्ही दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही तुम्हाला चंदूकाका सराफ यांच्याकडून एक चांदीचं नाणं गिफ्ट करणार आहोत भेट म्हणून. माऊलींचा आशीर्वाद म्हणून ठेवा, चांगलं वाटेल आम्हाला. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात यंदा तब्बल 12 लाख चौरस फूट क्षेत्रावर मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र उभारण्यात आलंय. अत्याधुनिक जर्मन हँगरमध्ये साकारलेल्या या केंद्रात लाखो वारकऱ्यांसाठी मोफत निवारा, आरोग्य सुविधा, चरणसेवा, स्वच्छतागृह आणि इतर आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकारातून उभारलेल्या या सुविधा केंद्रांमुळे वारकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात असून वारीतील मुक्काम अधिक सुरक्षित आणि सुसज्ज होणार आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मानांच्या पालखींचं आगमन झालेलं आहे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून 12 लाख स्क्वेअर फुटाचे हे जर्मन हँगरचे मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र उभारण्यात आलेले आहेत. आपण आता वेळापूर आणि भंडी शेगावच्या मधील या वारकरी सुविधा केंद्रामध्ये आहे. भव्य आणि दिव्य असे हे जर्मन हँगरचे वापरून हे सुविधा केंद्र उभा करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळे कक्ष उभारण्यात आलेले आहेत. हिरकणी कक्षांपासून सर्व सुविधा या वारकऱ्यांना देण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून करण्यात येत आहेत. वारकरी ऐन या पाऊस काळामध्ये त्यामुळे सुखावले आहेत. त्यांना दिलासा आहे की अशा परिस्थितीमध्ये या पद्धतीची सुविधा त्यांना मिळते. आपल्या सोबत वारकरी आहेत. रामकृष्ण हरी, काय वाटतंय? एकदम चांगलं सुटसुटीत वाटतं. एकदम आनंद होतोय की अशीच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी आमची अशी सुविधा पिढ्याना पिढी अशीच करावं वारकऱ्यासाठी. एवढंच आमची इच्छा आहे. त्यांना शुभेच्छा, चांगल्या आनंदाच्या शुभेच्छा आमच्या. एवढ्या वर्षापर्यंत वारी करताय, बरेच वर्ष झालं. हा, बरेच वर्ष वारी करून पण ह्या 2-4 वर्ष एकदम आमची आनंद होतो की एकदम आमची सोय झोपण्याची, पाण्या पावसाची, संध्याकाळी झोपण्याची सोय एकदम उत्तम सोय होते आमची. रामकृष्ण माऊली, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. मी काय पुण्याहून आलो आणि खूप छान वाटतं. हे पेंडॉल एवढं जागोजाग एवढे पेंडॉल चांगले उभा केलेले आहेत. पालकमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांचा मनापासून त्यांना अत्यंत आभार व्यक्त करतो आणि सर्व वारकऱ्याची त्यांनी वर्षानुवर्ष अशीच सेवा करावी आणि अशीच सोय करावी एवढी त्यांना हे करतो विनंती. पालख्या आता थोड्याच दिवसात पंढरपूरमध्ये दाखल होतील. मात्र ज्या सुविधा आहेत, ज्या त्याच्यामध्ये अगदी
चरण सेवा असतील, अशा सर्व सुविधा या सुविधा केंद्रात देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं वारकऱ्यांना हा मोठा दिलासा आहे की जी पायीवारी आहे ती पायीवारी त्यांची सुकर त्यामुळे होताना दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह, उत्पाद न्यूज 18 मराठी, पंढरपूर. अकलूजचा मुक्काम आटपूर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. आज माळीनगरमध्ये पालखी सोहळ्यातील मानाचं रिंगण पार पडणार असून या सोहळ्याची वारकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. रिंगणापूर्वी मानाच्या अश्वांना पारंपरिक पद्धतीने सजवणं, त्यांची निगा आणि विशेष तयारी केली जाते. अकलूजचा पाहुणचार घेऊन पालखी आता पुढच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे. माळीनगरमध्ये आता आपण उपस्थित आहोत आणि माळीनगरमध्ये तुकोबांच्या पालखीचं एक उभं रिंगण पार पडणार आहे. मात्र उभं रिंगणाच्या आधी मानाच्या अश्वांना कशा पद्धतीने सजवलं जातं हेच आपण या व्हिडिओमधून पाहतोय की मानाच्या अश्वांना फुलांची एक सजावट केली जाते. त्याचबरोबर त्यांना वेगवेगळे दागिने असे घातले जातात आणि रिंगणाच्या आधी त्यांना सुंदर पद्धतीने असं सजवण्यात येतात आणि जेणेकरून रिंगणामध्ये त्यांचा एक वेगळाच आपल्याला एक साज आपल्याला पाहायला मिळतो. त्याच पद्धतीने आपण बघतोय की एक झूल सुद्धा त्यांच्या अंगावर टाकलेली आहे. माऊली, कशा पद्धतीने तुम्ही अश्वांना सजवतात? जय हरी माऊली. अश्वांना काय साज हे असतो आणि हा अश्व बाबळगावकरांचा आहे. हा अश्वाची पिढ्या सेवा चालूच आहे तुकोबरायाला. अशीच आमच्या हातून सेवा घडत राहू तुकोबरायाची. हा अश्व बाबळगावकरांचा आहे, विनायक नारायणराव रणेकर. यांची वर्षभर कशी तयारी केली जाते? याची वर्षभर तयारी, ह्याच्या देवाचा अश्व असल्यामुळे गावाकडे कोणी बसत नाही याच्यावर. तर आम्ही ह्याला एक आमची 12 एकर जमीन राखीव ठेवलेली आहे, म्हणजे पाय मोकळे करण्यासाठी, फिरण्यासाठी याला. आणि तारीचं कंपाऊंड आहे ह्याला बाजूला. स्वार कोणीही होत नाही, गावाकडे होत नाही. आणि आम्ही याला घरच्या मुलाप्रमाणे जपतो आम्ही सगळे कुटुंबीय याला. म्हणजे तुकाराम महाराज आशीर्वादच देव म्हणूनच आम्ही बघतो. तर आपण बघतोय की देव म्हणूनच या मानाच्या अश्वांना जपलं जातं. कारण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीतले मानाचे अश्व आहेत आणि त्या मानाच्या अश्वावर एका अश्वावर कुणी बसत नाही. त्यामुळे त्या अश्वांची वर्षभर अत्यंत योग्य ती काळजी घेतली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकाचा मी प्रियांका लाडी, न्यूज 18 मराठी, माळी. विठ्ठल भक्ती व्यक्त करण्याची प्रत्येकाची शैली वेगळी असते. सांगली जिल्ह्यातील दुधगावचे अमोल टकले यांनी आपल्या कॅलिग्राफीच्या कलेतून विठुरायाला अनोखं वंदन केलं. वारीत सहभागी होत त्यांनी क्षणात सुंदर अक्षरांकन साकारत न्यूज 18 मराठीच्या भेटी लागी जीवा या उपक्रमाचं नावही आकर्षक कॅलिग्राफीतून रेखाटलंय. अक्षर विठ्ठल, ध्यास विठ्ठल, श्वास विठ्ठल आणि पुढली प्रत्येक भावना देखील विठ्ठलच. हीच भावना आपण कायम ठेवत त्याच ऊर्जेने पंढरपूरपर्यंतचा आपला प्रवास भेटी लागी जीवाच्या माध्यमातून असाच पूर्ण करणार आहोत. आज माऊली दर्शक इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.